Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. मधुमेहाची जखम, अल्सर, व्हेरिकोज वेन्स, कॅन्सरच्या जखमा यावर मिळवा खात्रीशीर उपचार. कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते VK एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित डॉक्टर मनोज पुजार यांच्या ॲडव्हान्स जर्मन होमिओपॅथिक क्लिनिकला आजच भेट द्या. कलाश्री अपार्टमेंट, खानापूर रोड, टिळकवाडी, बेळगाव. फोन 7975 37 39 45. नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्करोगाच्या आजाराने त्रस्त असलेल्या बेळगावातील एका ज्येष्ठ डॉक्टरांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी गोडसेवाडी, मंडोळी रोड, टिळकवाडी येथे घडली. डॉक्टर दिनेश लक्ष्मण भटकळ, वय 79 असं मृत डॉक्टरांचं नाव आहे. डॉक्टर भटकळ हे मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्यातील रहिवासी होते. अनेक वर्षे वैद्यकीय सेवा बजावल्यानंतर ते बेळगावात स्थायिक झाले होते. साधे, मनमिळावू आणि सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून समाजात त्यांची ओळख होती. वैद्यकीय क्षेत्रातही त्यांना मानाचे स्थान प्राप्त झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर भटकळ यांनी आपल्या घराच्या बाल्कनीत स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. गोळीबाराचा आवाज ऐकताच कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. दीर्घकालीन आजारपण आणि मानसिक नैराश्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्येमागील नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होणार, असे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. घटनेची माहिती मिळताच टिळकवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. बहुकोटी ठेव घोटाळ्यामध्ये अडकलेल्या शिवम असोसिएट्स प्रकरणाच्या तपासाला CIDने अधिक गती दिली असून अभिलाष यांना नोटीस बजावण्यात आली आहे. संस्थेचे प्रमुख शिवानंद निलनवर यांनी अभिलाष यांना आलिशान कार भेट दिल्याची माहिती CIDला मिळाल्याचे सांगितले जात आहे. संबंधित कार खरेदीसाठी वापरण्यात आलेला निधी, आर्थिक व्यवहार आणि वाहनाच्या वापराबाबत चौकशीसाठी ती कार तपास यंत्रणेसमोर हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यापूर्वी CIDने शिवानंद निलनवर यांच्याशी संबंधित अनेक बँक खाती गोठवून कोट्यवधींच्या व्यवहारांची कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात मान्यवर आणि प्रभावशाली व्यक्तींनाही भेटवस्तू व मालमत्ता दिल्याची माहिती समोर येत असून आणखी काही जणांना नोटिसा बजावल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑनलाईन क्रिकेट सट्टेबाजी व मटका जुगारावर धडक कारवाई करत पोलिसांनी 2 स्वतंत्र प्रकरणात आरोपींना अटक केली असून मोबाईल, रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे. पहिल्या कारवाईत महांतेश सदाशिव सेलर, वय 35 याला खंजर गल्ली परिसरात ऑनलाईन IPL सट्टेबाजी करताना पकडण्यात आले असून त्याच्याकडून मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 5,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसऱ्या कारवाईमध्ये शक्तिअप्पा अडिवेप्पा अगसगी, वय 48 याला आकड्यांवर पैसे लावून जुगार खेळताना अटक करण्यात आली. या प्रकरणात जप्त रक्कम आरोपी क्रमांक 2 मोहम्मद शफी मोदिनासाब तहसीलदार यांच्याकडे देण्यात येणार असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई करणाऱ्या मार्केट पोलीस ठाण्याच्या पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे. बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द येथे ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवीचा 13वा वार्षिकोत्सव शुक्रवार दिनांक 22 मे रोजी भक्तिपूर्ण वातावरणात उत्साहात पार पडला. महिषासूर मर्दिनीच्या आरतीच्या मंत्रघोषाने आणि लक्ष्मी माता की जयच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. सकाळी देवीची विधिवत पूजा अर्चा, ओटी भरणे आणि महाआरती संपन्न झाली. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा नम्रता प्रशांत जाधव, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष युवराज जाधव, ग्रामपंचायत सदस्या रेणुका करविनकोप, दशरथ चौबारी, बाबू घरेनी, कल्लाप्पा धरेनी, भाऊक पाटील, भरत कडोलकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वार्षिकोत्सवानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला असून प्रसाद वितरणाने सोहळ्याची सांगता झाली. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा.
सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड 3ऱ्या रेल्वे गेटजवळ रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली टिळकवाडी बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. अलीकडच्या काळात मोबाईल फोन हरवण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने कर्नाटक राज्य पोलीस विभागाने CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकाने अथणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरवलेले मोबाईल शोधण्याची मोहीम राबवली. या कारवाईत पोलीस अधीक्षक के. रामराजन, DSP प्रशांत मुन्नोळी, CPI संतोष हल्लूर, PSI GS उप्पारा आणि PSI मल्लिकार्जुन तळवार यांनी सहभाग घेतला. या मोहिमेमध्ये एकूण 24 हरवलेले मोबाईल फोन शोधून काढून शुक्रवार दिनांक 22 मे रोजी संबंधित मालकांना परत करण्यात आले. उर्वरित मोबाईल शोधण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोल्हापूरहून निपाणीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर भरधाव वेगातील ॲक्टिवा स्कूटीवरील नियंत्रण सुटल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही दुर्घटना गुरुवार दिनांक 21 मे रोजी सकाळी 8:45 यमगर्णी गावच्या हद्दीतील नूर हॉटेलजवळ घडली असून मृताची ओळख प्रकाश बागोजी शिंदे वय 60 अशी झाली आहे. ते मूळचे बट्टा कणगले, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथील रहिवासी असून सध्या मुंबईत वास्तव्यास होते. निपाणी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहरातील विविध भागांमध्ये रविवार दिनांक 24 मे रोजी दुरुस्ती व देखभाल कामे हाती घेण्यात येणार असल्याने नियोजित वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. टिळकवाडी, हिंदवाडी, शहापूर, नानावाडी, कॅन्टोन्मेंट, कणबर्गी तसेच आसपासच्या परिसरांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद राहणार आहे. तसेच उद्यमबाग औद्योगिक क्षेत्रातील फीडर्सवर देखभाल कामे करण्यात येणार असल्याने सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तिथेही वीज पुरवठा खंडित राहील. वीज विभागाकडून नागरिक व उद्योजकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. हिडकल जलाशयाच्या बंधाऱ्यापासून जिनाराला ते चिलीभावीकडे जाणाऱ्या बंधाऱ्यावरील रस्त्यावर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार उलटली. यात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी जिनाराला परिसरामध्ये घडली. मृत हुकेरी तालुक्यातील जिनाराला गावचा रहिवासी असून आनंद मल्लप्पा गजबिरी वय 33 असं त्याचं नाव आहे. याची नोंद यमकणमर्डी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. चिक्कोडी येथील रविवार पेठेतील डंबळकूट नजीक असलेल्या विनायक ॲग्रो कृषी सेवा केंद्राला शॉर्ट सर्किटमुळे पहाटेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये मका, सोयाबीन, शेंगाचे बियाणे, कीटकनाशके आणि फवारणी पंपासह सुमारे 80 लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. दुकानाचे मालक गजानन माळी यांनी घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला कळवले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. अग्निशमन स्थानक अधिकारी अनुराग PL यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख अग्निशमन अधिकारी रच्चाय्या मठपती, मल्लिकार्जुन कुंभार, कल्लाप्पा माळगी यांच्यासह पथकाने आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. अधिक मासानिमित्त सोन्या चांदीच्या खरेदीसाठी सर्वोत्तम ठिकाण DK हेरिटेज ज्वेलर्स. अधिक मास हा पवित्र आणि शुभ काळ आणि याच काळात चांदीच्या वस्तूंना विशेष धार्मिक महत्त्व. पूजेसाठी आकर्षक चांदीची भांडी, देवमूर्ती, ताट, वाट्या, समई, पैजण, निलांजन आणि सुंदर भेटवस्तूंचे खास कलेक्शन. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन्स ग्राहकांची पहिली पसंती. आजच भेट द्या श्री विठ्ठल भवन संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव तसेच तेली पाटील गली शहापूर बेळगाव येथील शोरूमला. DK हेरेकर ज्वेलर्स, विश्वास, परंपरा आणि तेजाचा संगम. एकसंबा सदलगाव मार्गावर मलिकवाडपासून 3 किलोमीटर अंतरावरील हंसनाळे मळ्यानजीक विनंती थांब्यावर उभ्या असलेल्या चिकोडी परिवहन महामंडळाच्या बसला खडीने भरलेल्या डंपरने गुरुवारी दुपारी जोरदार धडक दिली. या अपघातात बसच्या चालक बाजूचे मोठे नुकसान झाले असून डंपर पलटी झाल्याने त्यातील खडी रस्त्यावर सांडून वाहतूक काही तास खोळंबली. सुदैवाने बसमधील कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र धडकेनंतर बस रस्त्यालगतच्या घराच्या छताला जाऊन आदळली. सदलगा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.
बिदर येथील ब्रिम्स जिल्हा रुग्णालयात एका तरुण डॉक्टरला 4 ते 5 जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उपचाराच्या कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडला. यावेळी काही युवकांनी डॉक्टर तुकाराम यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. घटनेनंतर रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. निपाणीत बुधवारी घरकुल वाटपासंदर्भात झालेल्या बैठकीनंतर निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन सक्रिय झाले असून ज्यांनी घरकुलासाठी रक्कम भरली आहे पण पावती नगरपालिकेत जमा केलेली नाही त्यांनी ती 30 मेपर्यंत सादर करावी असे आवाहन आयुक्त गणपती पाटील यांनी केले आहे. बैठकीतील गोंधळ हा लाभार्थी यादीतील चुका असल्याचे स्पष्ट झाले असून प्रशासनाने यादीच्या पडताळणीचे काम सुरू केले आहे. काही लाभार्थ्यांनी रक्कम भरूनही नाव नसल्याची तक्रार केली होती तर मंगळवारी नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलनही झाले होते. पावती जमा न करणाऱ्या लाभार्थ्यांचा यादीत समावेश होणार नाही असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना विलास गाडीवड्डर यांनी बुधवारी घरकुल वाटप कार्यक्रमात आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी संगनमताने गोंधळ घालून लाभार्थ्यांना वंचित ठेवल्याचा आरोप केला आहे. 2017 पासून घरकुल यादी तयार करणे, सर्वेक्षण, 1812 लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करणे तसेच 2018 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया आपण पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिपदावर असताना प्रकल्प पूर्ण न झाल्याचा तसेच शिंदेनगर येथील 2 BHK प्रकल्प बंद पाडल्याचा आरोपही त्यांनी केला. सध्या यादीमध्ये घर असलेल्या अनेकांची नावे असून ती वगळली असती तर वाद टळला असता असेही त्यांनी म्हटले. येत्या 15 दिवसात घरकुले न मिळाल्यास लाभार्थ्यांसह पालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. विजयपूर शहराचे आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांनी शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन करून नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. बंजारा क्रॉस येथील श्री सेवालाल सर्कलजवळ नगर विकास प्राधिकरणाच्या 6 लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या 16 मीटर उंच हायमास्टसाठी त्यांनी भूमिपूजन केले. त्यानंतर प्रभाग क्रमांक 4 अंतर्गत भूतनाळ तांड्यामध्ये सीसी रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी श्री दुर्गादेवी मंदिरात दर्शन घेऊन राज्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केली असून नगराध्यक्ष MS करडी, मालुगौडा पाटील, विठ्ठल होसपेटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे जनतेवर आर्थिक भार वाढत असताना विजयपूरहून बेंगळूर आणि मुंबईकडे अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी खासदार रमेश जिगजिणगी यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी विधान परिषद सदस्य सुनील गौडा पाटील यांनी केली आहे. प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी वंदे भारत रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्याचे आवाहन करत राज्याच्या पंचहमी योजनांवर टीका करण्याऐवजी विकास कामांवर लक्ष केंद्रित करावे असे म्हटले आहे. विजयपूर बेंगळूर रेल्वे प्रवासाचा कालावधी कमी करणे, राष्ट्रीय महामार्गाचे उन्नतीकरण आणि अतिरिक्त रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठी आपण सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक वाहतूक वाढल्यास इंधन बचतीसह पर्यावरणालाही फायदा होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. निपाणी तालुक्यातील शेंडूर गावामध्ये उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणी टंचाई गंभीर बनली असून 3,500 लोकसंख्या असलेल्या गावातील नागरिकांना खासगी कूप नलिकांवर अवलंबून राहावे लागत आहे. सरकारी आड कोरडे पडले असून 3 सरकारी कूप नलिका आणि महिन्यातून एकदा मिळणाऱ्या बहुग्राम पाणी पुरवठ्यावर ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे. महिला, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे. नागझरी विहिरीतील पाणीसाठाही कमी होत चालल्याने ग्रामस्थांनी पाझर तलाव उभारणी तसेच ऐतिहासिक तळ्याच्या पुनरुज्जीवनाची मागणी केली आहे. ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत व लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष देऊन पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी नागरिकातून होत आहे.
विजयपूर शहरातील प्रमुख राजकालवे, गटारी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा मार्गांची तात्काळ स्वच्छता करण्याचे निर्देश महापौर MS करडी यांनी अधिकाऱ्यांना दिले. मान्सून आणि संभाव्य पूर स्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित पूर्वतयारी बैठकीत त्यांनी पाणी साचणाऱ्या भागात पंप सेट सज्ज ठेवून तातडीची दुरुस्ती कामे हाती घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. अग्निशमन दल, आरोग्य विभाग, वीज विभाग आदींसोबत समन्वय साधून आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी करण्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीस आयुक्त विजय मेक्कळकी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.